विद्यापीठाअंतर्गत ज्या संस्था कार्यरत आहेत त्या संस्थांचे काही प्रश्न होते, विशेषतः ॲफिलिएशन फी असेल, काही आर्थिक निर्णय मागच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये किंवा प्रवर्तन परिषद घेतले होते. संस्था असतील, प्राचार्य असतील, त्यांना अन्याय झाल्यासारखं वाटलं म्हणून मी विद्यापीठाच्या संबंधितांना भेटायसाठी आलो होतो. त्यांच्या संस्थांच्या प्राचार्यांच्या अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या. 2 ते 3 दिवसात त्याचं निराकरण करण्यात येईल व त्याच्यावर तोडगा करण्यात येईल असं मला आश्वासित केलं. कोणते 2 निर्णय होते आणि हे निर्णय घेताना विद्यापीठाने प्राचार्य असतील किंवा संस्थेला विचारात घेतलं नाही? असं आहे, विद्यापीठाच्या सगळ्या अधिकार मंडळांनी जे काही निर्णय घेतले, आम्हाला असं वाटतं त्यांच्या अधिकारात नसताना त्यांनी ते निर्णय घेतले. त्याच्याबद्दल तो जाब विचारण्यासाठी आम्ही आलो होतो, परंतु त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे आम्ही ते तपासून घेऊ आणि तुम्हाला लवकरच उत्तर देऊ. पुढची काय भूमिका असेल? जर का विद्यापीठाने हा अन्याय चालू ठेवण्याच्या संदर्भातच जर का पाठराखण अधिकार मंडळाची केली तर आम्हाला न्यायालयात दावा मागावं लागेल. सर, दुसरे कॅप्टन धोंडू खरात याचे जे ते अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. महिलावर जे ते लैंगिक अत्याचार केल्याचे सुद्धा आरोप आहे त्यांच्यावर. नाही, असं आहे, कायदा त्याच्या दृष्टीनं योग्य तो मार्ग आखेल आणि कडकातली कडक कारवाई त्याच्यावर केली पाहिजे अशा मताचं मी आहे. पण सर, तुमच्या पक्षाच्या असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर हे मी टी व्हीमध्ये वाचलं आहे. जनरली असं असतं, त्यातमध्ये मी बऱ्याच मोठ्या लोकांचे आलेत, एकटे रुपाली चाकणकरताही नाहीत, बऱ्याच मोठ्या लोकांचे असेल. सगळ्यांची चौकशी करावी, जे दोषी असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण आता विरोधक होऊन जे ते राजीनाम्याची मागणी होती चाकणकरांची. होईल ना. असं आहे की विरोधकांचं कामच आहे राजीनामा मागायचं, पण त्यातली सत्यता तपासली पाहिजे. त्याच्यामुळे खरोखर अन्याय झाला का नाही आणि रुपाली चाकणकरताही दोषी असतील त्यांनाही कारवाई झाली, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. परंतु दोषी ठरवणारा कोण? असं आहे, योग्य त्या यंत्रणाकडून तपास करून कारवाई झाली पाहिजे या मताचं मी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.